आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजी, तुम्ही कशाला पोलिसांना अडवलं? त्यांना त्यांचं काम करू द्यायचं की। खरंच आम्ही पोलिसात तक्रार करायला नको होती। आज आमच्यामुळे तुला एवढा त्रास झाला, माफ कर पोरा। आजी, तुम्ही सारखं सारखं पाया पडू नका बरं। अहो, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मला तुमचं पोरगा समजा, मला तुम्ही गावचाच पोरगा समजा बरं का सरपंच साहेब। तुम्हाला काय बी मदत लागू द्या, बिंदास मला सांगा, मी आहे, मी खरे। हो, तुम्ही आमच्यासाठी खरंच खरंच देव माणूस आहे आणि ह्याची सारखी प्रचिती येते आम्हाला। चला निघू। होय, चला आजी, चला। लई उपकार झालं बघा तुमचं। फुला, अगदी खरंच तुझ्या पोटी देव माणूस जन्माला आलाय, नजर काढ त्याची। खेटरानं त्यांच्याकडे नका लक्ष देऊ, गेल्या पाडव्याला त्या डोक्यावर पडल्याय ना, त्यामुळे सगळं। या तुम्ही। आत्या, तुला मगाशी काय सांगितलं होतं ग? अगं, मला दिसत नसलं ना तर ऐकायला चांगलं येतं, उगाच काय बी सांगू नकोस। याचं काहीतरी केलं पाहिजे, कोणाला सापडणार नाही अशा ठिकाणी लपवलं पाहिजे। पुरीला का बाद झालं रडणं, त्या मुडद्यासाठी एवढं डोळ्यातनं पाणी गाळायची काय गरज नाही। नाहीतर काय, ती म्हातारी मध्ये आली। सुद्या, हा? तुला काय गरज होती रे त्यांना आजपर्यंत घेऊन जायची? हाय का आता आजी एवढं म्हणत होती, म्हटलं तिचा संशय दूर होईल ना। संशय नाही, खात्री आहे मला, तो चोर आहे। हा आत्या, राहू द्या तुम्ही, राहू द्या। तुम्ही म्हणला होता काही गावलं नाही तर सर्व आत्यांकडे निघून जाल म्हणून। तर तिची मोठी जागीरदारी नाही का? माझं घर आहे इथं, मी हे घर सोडून कुठे बी जाणार नाही, त्यालाच घरातनं बाहेर काढीन। सुदे, पोलीस का आली होती रे? आप्पा, त्यांना संशय होता, ते चेअरमनच्या घरी आग लागली नाही का, त्यात ती गायब झालेले पैसे आणि दागिने होते का नाही, ते गोपाळने घेतलेत। कोण सुकाळीचा संशय घेत होता? आणि त्याला जर एवढंच वाटलं होतं तर त्याने का नाही आगीत उडी मारली? काय नाव काय त्याचं घरदार जाळून टाकतो। अरे, हिम्मतरावचं खानदार म्हणजे काय चोर वाटलं काय त्याला? हे गावातल्या कोणीतरी उठवलं, दुसरं काय? खेकड्याच्या चालीची संधी, कोणाचं बरं झालेलं बघवत नाही ना। ए, गोपाळला सांगा गावातल्या लोकांपासून व्हायचं लांबच राहा म्हणावं। आणि काय रे सुद्या, पोलीस आले होते, मग तू का नाही अडवलं त्यांना? मी अडवायचं तर लांबच, पुढे होऊन खोली धावत होता यो। नाही आप्पा, अहो ते त्यांची ड्युटी करत होते ना। हा, आणि तसं पण मी नाही मानत त्याला भाऊ, माझा नाही त्याच्यावर विश्वास। ए, तू जर का त्याला भाऊ मानलं नाही तर तू माझा पोरगा नाही। तर करोडची इस्टेट नाही का तुझी? मोठा जागीरदार असल्यागत, अरे इस्टेट वाढवायची सोडून बाप जाद्यांची इस्टेट बायकांवर घालवीत बसलास आणि लागलाय मला सांगायला, मला नाही आपण, मी कशाला घाबरू, अशी गत आहे तुझी चिवळ्या। ए म्हातारे, अगं आता मला नातू झाला, काय ते उठून सुटून चावल्या, काय चिवळ्या चिवळ्या चिवळ्या, कसं वाटतं चार चौकात ऐकायला? अरे चिवळ्या जर नाव ठेवलं नसतं ना तुझं तर तो येऊन येऊन रेडिओ बसून तुला कवाच द्यायला असता.
बर बोल बोल मला बोल, पण गोपाळला बोलेल मला चालणार नाही. हा मी बोलणार. अरे रातच्याला बाहेर गेला होता त्यो. अरे मी कालवा केला तेव्हा बाहेरनच आला होता त्यो. एवढ्या रातचं काय काम होतं रे त्याचं बाहेर? अरे रातचं चोर फिरत्यात, चांगली माणसं नाहीत. म्हातारे, तुला दिसत असतं ना तर तुझा विश्वास बसला असता. तुझं डोसकं फिरलंय ना, माझा नाही तुझ्यावर विश्वास. कातळवडीतले पैसे शोधायच्या आधीच या म्हातारीला एखादी गोळी द्यावी लागेल. सरूच्या वेळी जी चूक केली ती नरूच्या बाबतीत करून चालणार नाही. एक गोळी, कायमचा आराम. ए आप्पांचा गोपाळ, अरे हळू झाड की सगळी धूळ उडते आमच्या चात. सॉरी सॉरी. ए यार लक्की, त्याच्या पायाची धूळ चटली पाहिजेस तू. एवढा चांगला माणूस आहे देव. नाहीतर काय, देव माणूस आहे तो. यो हो. ए आलं की जाऊ दे की, अशी पण तुझ्या काय कंटा जाऊ नसती. असं का? हा? आधीची उधार दे माझी, मग बोल. बैल कस तोंड ठरवते. उधार देत नाही काय नाही. तुझे दादा आले. लिहून ठेव, लिहून ठेव. तू कशाला झाडतोयस? मी आहे ना, मी झाड. गोपाळ, इतके दिवस कुठं होतास रे तू? कुणा संग होतास? आणि तुला माझी आठवण नाही आली? तिकडे लगीन बिगीन नाही ना केलंस? तिकडे तुझी कोण गर्लफ्रेंड तर नाही ना? अरे गंगा, हमको पहले ही बता दिए होते, हम खुद ही लेने आ जाते तुमको. नहीं नहीं. कोई बात नहीं, चला चाय पीते हैं. नहीं नहीं, पहले काम की बात करते हैं ना. हमरा एक को काम कर दो ना. ये एक नंबर है, हमें ढूंढ के दो ना कि ये आदमी कहाँ पे होगा. हमको इसका लोकेशन चाहिए. कौन फंसाएगा तुमको? हमको बस नाम बता दो, मार के उसकी हड्डी पसली एक कर देंगे. नहीं, ऐसा कुछ नहीं है. हमारा दोस्त है, लापता है. मतलब हमरे अलावा भी तुम्हारा और दोस्त है? अच्छा दोस्त है. प्लीज हमारा एक को काम कर दो ना. अरे इतना आसान नहीं है, हमको हमारे सीनियर ऑफिसर से परमिशन लेना पड़ेगा इसके लिए. तो लो ना. देखो, बड़ी उम्मीद से आए तुम्हारे पास. हमरे लिए इतना भी नहीं करोगे का? अरे तुम्हारे लिए तो जान हाजिर है. कल तक इन्फॉर्मेशन निकाल के देते हैं सारा. वाह, तो फिर हम कल ही मिलते हैं. हाँ, अब चाय पीने चले? नहीं नहीं, तुम हमारा काम बढ़िया से कर दो. चाय तो हम कल ही पीते हैं. बाय. बाय.